आज मी पाहुणा आहे. कुणाकडे माहिती आहे का? मला कल्पना येणार नाही, पण त्या माणसाचं चित्र आपण कायम खिशात ठेवतो. होय, तुमच्या प्रत्येकाच्या खिशात त्या माणसाचं चित्र असेल. आपल्या प्रिय व्यक्तीपेक्षाही जास्ती आपण काळजी घेतो आणि ते चित्र खिशात ठेवतो. त्या व्यक्तीचं नाव आहे महात्मा गांधी. आज मी आलो आहे गांधी आश्रम, म्हणजे या ठिकाणी गांधीजी आणि कस्तुरबा बरीच वर्ष राहत होते. त्या घराला असा प्रशस्त वरांडा आहे. मी खरं सांगतो, एखादं गावचं घर असावं ना, आणि इतकं छान थंड वातावरण आहे. इकडे गांधीजींचं रसोईघर म्हणजे किचन आहे. तर किचन म्हणजे आता किचन तसं इथे नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही बघाल तर प्लॅटफॉर्म आहे आणि गांधीजींनी वापरलेल्या सगळ्या गोष्टी आहेत इकडे. म्हणजे त्याच्यात आहे त्यांचं रीड पेन म्हणजे बोरू मला वाटतं. त्याच्यानंतर कागज काटणे का चाकू, चमचे, त्यांच्या चाखाडी म्हणजे वुडन सँडल्स, थाळी, त्यांचं आणि गांधी चष्मा द फेमस. हो, चष्मा पण आहे इकडे. आणि थाळी म्हणजे गांधीजी फिट व्हायचं कारण तुम्हाला दिसतं थाळीचा आकार बघितला. गुजरात इज नोन फॉर द फूड कॅपिटल ऑल्सो, पण मला वाटतं गांधीजी हे अपवाद असावेत, म्हणूनच ते इतके फिट होते. बाउल्स. आणि खाली त्यांचे बाकीच्या बाउल्स, कटलरी सगळं असं इथे ठेवलेलं आहे. त्यांची स्टोर रूम पण आहे इथे, पण स्टोर रूमला जाता येतं का मला माहीत नाही, बहुतेक नसावं. आणि इथे गांधीजींचं अस्थिकुंभ आणि काही काही बऱ्याच गोष्टी आहेत. तर असं एक मस्त घर आहे. तुम्ही बघाल घराची रचनाच मला आवडली. पुढे वरांडा, इथे मध्ये अशी मोकळी जागा, त्या बाजूला आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे लिव्हिंग रूम. इथे कस्तुरबांची खोली आहे. कस्तुरबांची खोली. आणि मग इथे पूर्ण त्यांचं चरित्र पडलेलं आहे, मोहन टू महात्मा. आणि ही गेस्ट रूम आहे. सो मला खरंच आवडेल इथे, म्हणजे अक्षरशः एक नुसती गादी टाकून सुद्धा राहायला आवडेल. इतकं थंड आहे. वरती छान असं कौलारू आहे आणि समोर साबरमती असल्यामुळे मंद वाऱ्याची झुळूक इथे येतेच आहे. असं मस्त घर आहे. आणि या बाजूला तुम्ही बघाल तर गांधीजींची पर्सनल खोली मला वाटतं, जिकडे त्यांचा सूत कताई आणि बाकीच्या गोष्टी व्हायच्या. अशा एक मिनिट मी तिकडे पोचतो आहे. तर हे बघा, ही गांधीजींची पर्सनल चरखा, त्यांचं डेस्क, त्यांची बसायची बैठक आणि एकंदरीत सुंदर खोली आहे. तर साबरमती के संत तुने कर दिया कमाल म्हणतात. खरंच एका संताच्या भूमीत आल्यासारखं वाटतं. आणि शांती आणि अहिंसा हे आपल्या सामान्य जगण्यालासुद्धा किती गरजेचं आहे हे इथे येऊन कळतं, ज्याचा मंत्र गांधीजींनी कित्येक दशकं आधी दिला होता. खूप बरं वाटलं इथे. साबरमती आश्रम, गांधी आश्रम म्हणून अहमदाबाद.